नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवली होती ना, त्याची वस्तुस्थिती जाणून घेतली होती आणि ती अनेकांना आवडली. अनेक जण म्हणले की हे सगळं बघून आम्ही कुठेतरी हेलावलो किंवा हे जे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे आम्हाला दुःखही झालं आणि या सगळ्यांना आपण मदत करायला पाहिजे हेही आम्हाला जाणवलेलं आहे. आणि मॅडम, तुम्ही आम्हाला सांगा की ह्या सर्वांना आपण मदत कशी करू शकतो. मंडळी, हेच त्यातलं सार होतं. माणसांनी माणसांना मदत करून एकमेकांना सुखात ठेवणं हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होती आणि त्यासाठीच हा एपिसोड आपण केलेला होता. त्याचबरोबर ही पूर परिस्थिती अचानक उद्भवली होती तेव्हा यंत्रणेने जे चोख काम केलं ना, ते सुद्धा आपण जाणून घेतलं. सोपं नाही आहे मंडळी, हे अजिबात सोपं नाही आहे. भराभरा निर्णय घेऊन ते निर्णय योग्य घेऊन यशस्वीपणे अंमलात आणायचे असतात आणि यंत्रणा हे काम करत असते. त्यासाठी यंत्रणेचंही आपण कुठेतरी कौतुक करायला पाहिजे, दखलही घ्यायला पाहिजे आणि अर्थात त्यासाठीच आपला हा रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आपला आजचा विषय आहे. शेतीमधल्या नवीन तंत्राविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सध्याच्या बेभरवशाच्या स्थितीमध्ये शेतीला संजीवनी ठरेल असंच हे तंत्र आहे मंडळी. आणि हे तंत्र आपल्या राज्यामध्ये विकसित झालेलं आहे आणि गेल्या 12 ते 13 वर्षापासून ते सिद्धही करण्यात आलेलं आहे मंडळी. आणि हे तंत्र जागतिक अन्न व शेती संघटनेद्वारा प्रमाणित करण्यात आलं आहे. ते खूप गौरवास्पद आहे. आणि आता 15 ऑक्टोबर 2025ला दिल्लीमध्ये होणाऱ्या जागतिक परिषदेमध्ये ह्या तंत्राविषयी चर्चासत्र होणार आहे. हे तंत्र आहे SRT पीक लागवड तंत्र. नेरळचे कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी हे तंत्र विकसित केलं आहे. राज्यभरातले 10,000 पेक्षा जास्त शेतकरी या SRT तंत्रानं शेती करतात. अल्पभूधारक आदिवासी शेतकरी आणि आता SRTचे प्रशिक्षक परशुराम आगिवले हेही हे तंत्र वापरतात. पण मला इथे नांगरायचं नाही, मला काही करायचं नाही, मला नुसतं असं वरच्या वर असं हँड टू सीडरने किंवा साधं मेथी पेरली, पालेभाज्या पेरली, काहीतरी लावलं ना तर 1.5 महिन्यामध्ये मला 30-40 हजाराचं उत्पादन तसंही मिळते. म्हणजे मानसिक त्रासामध्ये 1.5 महिन्यामध्ये मी नुसती मेथी पेरली एका 4 गुंठ्याला 2 गुंठ्याला, तर तो माझा उत्पादन मी पाहिला तर 30-40 हजार रुपये मला असेच मिळायला लागले. मग मी सतत तो प्रयोग पुढे चालू केला. हे कसं शक्य आहे? चला, आज आपल्याला आश्चर्याचे धक्के बसणार आहेत. मुळात ह्या तंत्राने जी शेती केली जाते ना, ती शेती ह्या महापुरामध्ये वाचली आहे. आत्ता असे अनुभव आहेत आणि असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे सतत येत आहेत SRTच्या मुख्य केंद्राकडे की ज्यांचे म्हणजे महापूर जिकडे आला तिकडे ज्यांनी SRT केलेलं होतं त्यांची शेतं, त्यांची माती वाहून गेली नाहीत, त्यांची पिकं वाहून गेली नाहीत, त्यांची पिकं उभीच्या उभी आहेत आणि त्यांच्या शेजारचं जे शेत आहे ते संपूर्ण माती वाहून गेली आहे नदीबरोबर. त्यांचं पीक कोलमडलं आहे, झाडं पडून गेलेली आहेत आणि हे असं काही SRTमध्ये झालेलं नाही. म्हणजे हे सिद्ध झालं. आता हे निसर्गानेच सिद्ध करून दाखवलं. सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक SRT तंत्र म्हणजे नेमकं काय समजून घेऊया. SRT सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र किंवा टेक्निक. सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जे आहे त्याच्यामध्ये अशी भरमसाठ ताकद आहे की ते आपली भूमाता म्हणजे सॉईल, आपली भूमाता पुन्हा रिजनरेट करते, म्हणजे पुनरुज्जीवित करते.
भूमाता पुनरुज्जीवित झाली की आपले सगळे कष्ट पुन्हा संपून जातील, आपल्याला पुन्हा चांगले दिवस येतील, आपल्याला पुन्हा आनंद निर्माण होईल. म्हणजेच मंडळी, जमीन पुनरुज्जीवित करायची, सशक्त करायची किंवा जमिनीचं आरोग्य सुधारायचं, तब्येत सुधारायची. जमिनीची हेल्थ सुधारली किंवा सुधारणं म्हणजे काय असायला पाहिजे, तर एक म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 1% किंवा त्याच्या जवळपास असायला पाहिजे. आज भारताचा ॲव्हरेज आहे 0.3 0.4, इतका कमी आहे. म्हणजे आपण आज प्रत्येक शेतकरी भारतीय भूमातेवर अत्याचार करून आपण अन्ननिर्मिती करतोय. तर आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वर येईल हे बघायला पाहिजे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वर आला तर त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट व्हायला पाहिजे, ते म्हणजे काय, तर जमिनीचा भूमातेची बल्क डेन्सिटी ही कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म जंतूंची वाढ होते, त्याच्यामध्ये गांडुळांची नैसर्गिक निर्मिती होते. गांडूळ खत घालून नाही, गांडुळांची निर्मिती नैसर्गिक झाली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा तिची बल्क डेन्सिटी कमी होते. म्हणजे जमीन भूमाता हलकी फुलकी होते. सॉईल ॲग्रिगेशन म्हणतात त्याला. म्हणजे मातीची कणरचना सुधारली पाहिजे, म्हणजे मातीची ॲग्रिगेशन व्हायला पाहिजे, म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी कमी. हे त्याचे सायंटिफिक पॅरामीटर्स आहेत. तिसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे, अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा तिसरी गोष्ट आपोआप होते. ते काय होतं, तर जेवढं पाणी वरून पडेल किंवा येईल ते भराभर जमिनीमध्ये भरकन खाली जातं निघून. त्याला म्हणतात वेल ड्रेन्ड सॉईल, सायंटिफिक टर्म. म्हणजे आम्हाला मराठीमध्ये शिकवतात की मातीचं पाण्याशी काय संबंध पाहिजे, पाण्याचा निचरा पटकन झाला पाहिजे, सॉईल वेल ड्रेन्ड झाली पाहिजे. हे 3-4 पॅरामीटर जर झाले तर बाकीचं काही बघायला लागत नाही. सूक्ष्म जंतूंची संख्या आपोआप वाढते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारायचा, मातीची कणरचना सुधारायची, हे सगळं अवघड वाटतंय का? अजिबात नाही मंडळी. या तंत्रामागची वैज्ञानिक कारणं काय आहेत ना, ती आपण समजून घेत आहोत. पण ह्याच्यामध्ये 2021-22 पासून आम्ही खताचा म्हणजे रासायनिक खताचा एक कण सुद्धा टाकलेला नाही. ह्याच्यामध्ये आम्ही एका पाठोपाठ 3 पिकं घेतो. आणि हे शेत 2012 पासून आम्ही नांगरलेलं नाही. 2012 पासून हे शेत आम्ही नांगरलेलंच नाही. आणि ह्याच्यामधली आता इथे सुद्धा आमच्याकडे खूप पाऊस पडला, अतिरेक झाला पाण्याचा. म्हणजे लोकांची भाताची पिकं, माती त्यातली वाहून गेली, शेतं पडली, भात पिकून भातं पडली, ती कुजली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काही दिसतंय का नुकसान? बिलकुल नाही. तेव्हा हे सगळे जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म म्हणजे हेल्दी सॉईल. जमीन जर का हेल्दी बरं ऐकलत का, यांचं हे जे शेत आहे ना, हे 2012ला नांगरलेलं होतं. त्याच्यानंतर हे शेत त्यांनी नांगरलेलं नाही. या शेतामध्ये दरवर्षी ते 3 पिकं घेतात, जी भरघोस येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं तत्व आपलं असं आहे की जमीन परत परत नांगरायची नाही. म्हणजे एकदाच नांगरायची. हो, नाही 20 वर्षामध्ये एकदा किंवा 25 वर्षामध्ये एकदा. म्हणजे आता बघा ना, हे शेत आम्ही 2012च्या मे बी एप्रिल-मे महिन्यामध्ये नांगरलेलं होतं. त्याच्यानंतर आता आम्ही नांगरलेलं नाही. म्हणजे किती वर्ष, बरीच वर्ष झाली. तर ही एवढी वर्ष जर जमीन न नांगरता इतकं चांगलं शेत पिकतं, ह्याच्यात आम्ही चिखलणी केली नाही, ह्याच्यामध्ये आम्ही लावणी केलेली नाही. आणि भाताचं पीक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही वाल घेतो, त्याच्यामध्ये आम्ही विविध पिकं घेतो, ते सगळं नंतर सांगतो. पण पहिलं तत्त्व काय, तर जमीन परत परत नांगरायची नाही. एकदा नांगरून एकदाच त्याचं मापं जी दिलेली आहेत त्या मापाप्रमाणे गादी वाफे म्हणजे कायमस्वरूपी गादी वाफे तयार करायचे. SRTचे कायमस्वरूपी गादी वाफे करायचे. ती सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे, फोनवर माहिती आहे. नुसतं हवेमध्ये तुम्ही SRT म्हणलं तर तुम्हाला आज सांगणारे शेतकरी पण आहेत, जे यशस्वी शेतकरी ते पण तुम्हाला सांगतील. पण आम्हाला कोणाला तुम्ही गाठा,
दूरदर्शनला गाठा, आम्हाला विचारा, आम्ही सगळे तुम्हाला माहिती देऊ शकतो. तर एक म्हणजे जमीन परत परत नांगरायची नाही. मग जमीन जर नांगरायची नाही तर तण येतील, त्यांचं काय करायचं? तणांचा बंदोबस्त किंवा तणांचं नियोजन हे तणनाशकांच्या सहाय्याने करायचं. जी तणनाशकं शास्त्रज्ञांनी, कृषी विद्यापीठांनी नक्की केलं आहे की ती तणनाशकांचा आपल्या जमिनीला अपाय नाही, पण त्याचा डोस, त्याचा टाईम आणि त्याचे मेथड, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामधलं एक महत्त्वाचं आहे ना की शेतामध्ये गादी वाफे तयार करायचे, जे अचूक असण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, शेतामध्ये जे तण उगवतं ना ते शेतातच कुजवायचं. तर मी सांगितलं की जमीन नांगरायची नाही, तणनाशकांच्या साहाय्यानेच तणांचं नियोजन करायचं. तिसरी गोष्ट काय की अगोदरची पिकं आणि तण ह्यांची मूळ हे तिथल्या तिथेच जागेला ठेवायचं. आपण ते तणनाशकाच्या साहाय्याने तण मारल्यावर तण जेव्हा मरेल तेव्हा ते तिथेच राहिलं पाहिजे, तिथेच कुजलं पाहिजे. तर ही जी मुळं आहेत, ही जे मूळ आहे, वनस्पतीला मूळ आहे, खोड आहे, पानं आणि फांद्या आहेत. ह्यातलं जास्त ताकदवान काय आहे? मूळ. ह्याचं कारण मूळ हे लिग्निन नावाच्या वस्तूपासून तयार झालं आहे. आपल्याला मुळं जागेलाच राहून जागेलाच हळूहळू कुजली पाहिजेत. ही सगळं जे विज्ञान आहे हे कोल्हापूरचे, ज्यांना आम्ही म्हणतो की शेतकऱ्यांचे ज्ञानेश्वर, त्यांचं नाव प्रतापराव चिपळूणकर, हे त्यांनी शिकवलेलं विज्ञान आहे. तेव्हा ही मुळं जागेला राहिली पाहिजेत, जागेला हळूहळू कुजली पाहिजेत, म्हणजे जमीन आपली सशक्त होते. मग मी तुम्हाला आता 3-4 परत सांगतोय. जमीन परत नांगरायची नाही, तणांचं नियोजन तणनाशकांनी करायचं. तिसरं मी सांगितलं की तण आणि पीक ह्याची मुळं जागेलाच ठेवायची. मंडळी, नांगरणीचे काही दुष्परिणाम आहेत, कुठले समजून घ्या. की आपण जर ती नांगरणी केली तर ही मुळं सगळी वर येतात, बाहेर येतात. आपलं तापमान 35 डिग्रीपेक्षा जास्त झालं, 35 डिग्रीपेक्षा तापमान जास्त झालं की आपली ही जी मुळं म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे तो करपायला लागतो. तो करपायला लागला की हवेतला ऑक्सिजन त्याला चिकटतो, प्राणवायू, त्याचा CO2 तयार होतो आणि हवेमध्ये निघून जातो. म्हणजे भूमातेचं झालं नुकसान आणि तो CO2 वरती गेल्यावर ग्लोबल वॉर्मिंग आणखीन मोठ्या प्रमाणात तयार करतो. म्हणजे आपल्याला ह्या वर्षी जेवढा महापूर आला त्याच्या दामदुपटीने मोठा महापूर आणखीन काही वर्षांनी आपण येण्यासाठी जमीन नांगरायचं काम करून करतो. जमीन नांगरायचं आपण थांबवायला पाहिजे, तातडीने थांबवायला पाहिजे. आणि ह्यातलं विज्ञान का लोक सांगत नाही आहेत पुढे येऊन? म्हणजे आम्ही एवढं 12-15 वर्ष हे सगळं सांगतोय. विद्यापीठं ह्यांनी सगळ्यांनी येऊन ते पुढे आणायला पाहिजे. नांगरणी, चिखलणी, लावणी नसलेलं हे SRT तंत्र, ह्यामुळे शेती उत्पादन खर्चात कपात होते, पिकंही भरघोस येतात आणि फायदा होतोच आहे. तर आम्ही लावताना किती लावलं होतं? या शेतामध्ये 3 किलो भाताचं बी लावलं होतं. आता याच्यामध्ये किमान मी म्हणतो 15 पोती गुणिले 80 किलो, म्हणजे किती झालं ते गणित तुम्हाला नाही चांगलं. इतकं ह्याच्यामध्ये भात झालं. तेवढ्याच वजनाचा पेंढा झाला आणि त्याच्या निम्म्या वजनाची मुळं जी भूमातेला आपण दिली, एवढा बायोमास झाला 3 किलो बियापासून. म्हणजे एवढा कार्बन खरं तर ओढून घेतला आहे. तो कार्बन आपण तिथेच ठेवला घरी न नेता, तर त्याची समजा जी शेवटची प्रक्रिया आहे ती म्हणजे ह्युमिफिकेशन, त्याचं ह्युमस तयार होईल. हे ह्युमस जे आहे त्याचं आयुष्य जमिनीमध्ये 50 ते 100 वर्ष आहे. हे म्हणजे तो कर्ब घेऊन जर जमिनीत राहिला तर 50 ते 100 वर्ष राहील, जर ही प्रक्रिया रिजनरेटिव्ह मेथडनी केली तर. बरं, तो ह्युमस जर तिथे राहिलं तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी आनंददायी निर्माण होतात. म्हणजे त्याचं श्रम कमी होतात, त्याचं पारतंत्र्य कमी होतं, त्याचं परावलंबित्व कमी होतं, खर्च कमी होतो, उत्पादकता वाढते, रोगरहित उत्पादकता वाढते. आणखीन काय पाहिजे आपल्याला? या शेती पद्धतीमुळे 3 गोष्टीतलं आपलं परावलंबित्व कमी होतं. कुठलं समजून घ्या.
पाऊस पडायलाच पाहिजे, आपल्याला पाहिजे तसा. बरं, आपल्याला पाहिजे तसा जरी नाही पडला तरी जवळपास तेवढा तरी पडावा. दुसरं म्हणजे परावलंबित्व. पाऊस पडला तर ट्रॅक्टर तरी यायला पाहिजे, बैल नांगर घेऊन नांगरवाला तरी यायला पाहिजे. म्हणजे नांगऱ्या किंवा ट्रॅक्टर म्हणजे जमिनीची मशागत करणारं जे यंत्र आहे ते यायला पाहिजे. आपल्याला परावलंबित्व त्याच्यावर पण आहे. तिसरं म्हणजे हे सगळं झालं की त्याच्यानंतर टोकायला, लावायला, पेरणी करायला, खुरपायला माणसं पाहिजेत, मजूर. हे 3 प्रकारची जी परावलंबित्व आहेत SRTमुळे ती शून्य होतात. शून्य. हे परावलंबित्व खतम. आपल्याला पाऊस कसाही येऊ दे, 45 दिवस 50 दिवस तो जाऊ दे, नाहीतर पावसाचा अतिरेक होऊ दे. ह्या तिन्ही परिस्थितीमध्ये आम्ही ह्याचा अभ्यास केलेला आहे. किती? 2012 पासून अभ्यास केला आहे. मग आता खतं वापरायची की नाही हा प्रश्न मनात आला ना. रासायनिक खत हे म्हणजे आपलं दुश्मन नाही. रासायनिक खत फक्त अतिरेक करायचं नाही. आत्ता सध्या आपण त्या भूमातेची जी गरज आहे किंवा आपल्या पिकाची जी गरज आहे ती समजा 10 किलो असेल तर तिथे आपण 20 किलो 30 किलो 40 किलो अशी टाकायची बिलकुल गरज नाही. 10 किलोची गरज असेल तर 9.5 किलो वापरा. कारण हे पीक बघा, आता ह्या पिकामध्ये ह्या पिकाने आमच्याकडे खताची मागणीच करत नाही आहे. ते कसं काय ते एक वेगळं छोटंसं आम्ही ट्रिक केलेली आहे, पण त्यात आता नाही जात. आपल्याला खत कमी लागलं पाहिजे कारण आपल्या देशाला त्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करायला लागतात आणि जास्त खत वापरलं तर आपली भूमाता अशक्त होते. मंडळी, तुम्हाला जर का नव्यानं हे SRT तंत्र वापरायचं असेल ना तर ते नेमकं कसं वापरायचं ते समजून घ्या. हे गादी वाफे जर केले आणि मुळं जर जागेला ठेवली तर तिथे गांडूळ येतात, ते आणखीन खोलवर हवा घेऊन जातात. तर पुन्हा मी तुम्हाला त्या आपल्या पद्धतीवर येतो. एकदाच जमीन नांगरायची, काय असेल नसेल तेवढं खत टाकायचं, त्याच्यामध्ये आम्ही जे सगळे सांगितलेलं आहे SRT पीक पद्धतीमध्ये तसेच गादी वाफे करा. कारण आम्ही 12 वर्ष त्याच्यावर काम केलं आहे, 12 वर्षापेक्षा जास्त. आणि नुसतं सगुणाबागेत नाही, महाराष्ट्रातल्या 26 जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विविध पिकामध्ये, म्हणजे आत्ता काल परवा आमच्याकडे तंबाखू पिकाचे 2-3 फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत. अप्रतिम असं उत्पादन तंबाखूचं येतं आहे. ऊसाचं उत्पन्न अति चांगलं यायला लागलं आहे, त्याच्यात आता आम्हाला काम करायचं आहे. पण तुम्ही कोणतेही कडधान्य घ्या, ते भात ज्वारी सगळे, भुईमूग कांदा सगळ्या पिकांमध्ये ही चांगलं तंत्र आहे. गादी वाफे झाले अचूक पद्धतीने की मग त्याच्यामध्ये तुम्हाला बी टोकणणी करण्याचं एक यंत्र पाहिजे. आता पूर्वी आम्ही सांगत होतो SRT साचा, पण तो SRT साचा 12 वर्ष आम्ही वापरला शेतकऱ्यांनी, हजारो शेतकरी यशस्वी झाले. आता मात्र हे नवीन तंत्र, नवीन एक छोटंसं यंत्र आलेलं आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, त्याला म्हणतात हँड पुश सीडर. हा हँड पुश सीडर जर आपण वापरला तर, आता उदाहरणार्थ भाताचं सांगतो, 50 दिवसाला पहिल्या आम्हाला 32 माणसं लागायची, ते आम्ही साच्यानी करायला लागलो, ते 32 माणसांचं आमचं 10 माणसांवर आलं. आता हँडपुश सीडरनी आम्ही करायला लागलो, ते 10 माणसांचं काम आता 3 माणसांवर आलं किंवा 2च माणसांवर आलं. आता तेच काम आता नवीन एक यंत्र हैदराबादचे DRDO चे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आमच्यासाठी तयार केलं आहे. त्याचं नाव झेबू. हे झेबू यंत्र जे आहे ते आल्यावर तर एक यंत्र 4 माणसांचं काम करणार आहे. म्हणजे हा एक माणूस जे करणार आहे ते 4 पट करणार आहे. तर हे सगळं जे आहे अशा प्रकारे तुम्ही ह्याचे मोजमाप बदलू नका. म्हणजे जमीन नांगरली, गादी वाफे केले, हँडपुश सीडरच्या साह्याने, हँडपुश सीडर साधारण 7-8 हजार रुपयाला 10,000 रुपयाला उत्तम प्रकारचं मिळतं. हे हँडपुश सीडरनी तुम्ही टोकणणी करायची आणि अशा प्रकारे ही टोकणणी केल्यावर त्यामध्ये तुम्ही लावलेलं जे पीक आहे ते पीकच उगवायला पाहिजे आणि तण उगवायला नको. याच्यासाठी तणनाशक फवारायचं. नांगर नको, ट्रॅक्टर नको, मनुष्यबळ नको, खतं कमी, उत्पादनं भरघोस, फक्त गादी वाफे आवश्यक. यामुळे अतिरिक्त पाणी वाहून जातं आणि आवश्यक पाणी आहे ना ते जमिनीत मुरतं. भूगर्भातली पाणी पातळी ही SRTमुळे वाढते.
हे SRT तंत्र पुन्हा एकदा समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण जे काम करतोय हे जगातलं, या पृथ्वीवरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आपण जर अन्न निर्माण करून नाही दिलं तर डॉक्टर काम करू शकणार नाही, वकील काम करू शकणार नाही, जे पॉलिटिशियन्स जे आहेत त्यांना आपलं राज्य चालवता येणार नाही, IAS अधिकारी, शास्त्रज्ञ, तिकडे चंद्रावर जाणारी मंडळी कोणीही काम करू शकणार नाही त्यांना जर का एक दिवस अन्न पोटामध्ये नसेल तर. किंबहुना आपल्या बॉर्डरवरती जे सैन्य काम करतं ते सुद्धा पोटावरच चालतं. म्हणजे पोटामध्ये पेट्रोल असल्याशिवाय ते काम नाही करू शकत. तेव्हा मंडळी, शेतकरी मंडळीनो, आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करतोय आणि हे आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करतोय आणि आपल्याला आत्ता जरी खचलेलो असलो तरी ह्या लोकांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा ते आपल्याजवळ येतील. मंडळी, सध्या शेती क्षेत्रामध्ये जगभर निरनिराळी संशोधनं केली जात आहेत. पूर, दुष्काळ आणि इतर आपत्तीत शेती वाचवणं हे जगाचं प्रथम कर्तव्य ठरत आहे. SRT पद्धतीवर नाही, ती रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग वरती एक जागतिक कॉन्फरन्स 15 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये होती. ही जी कॉन्फरन्स आहे ती भारत आणि अमेरिका असे 2 देशातले अग्रगण्य संस्था एकत्रित येऊन ही भरवते आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक 8-10 वेगवेगळे लेक्चर्स आहेत आणि सुरुवातीला 3 शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू आहे. त्या 3 शेतकऱ्यांमध्ये मी आहे. माझा इंटरव्ह्यू तिथे आहे आणि तिथे अर्थात मला का बोलावलं आहे, कारण SRT ही एकच पद्धत आत्ता दिसतीये की जी शेतकरी सहज स्वीकारू शकेल. शेतकरी सहज स्वीकारू शकेल असं हे तंत्र आज दिसतंय. आता जे देशातले मोठे मोठे शास्त्रज्ञ कॉन्फरन्समध्ये, आत्ता एक 17-18 तारखेला पण एक मीटिंग झाली, एक कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये. त्याच्यामध्ये देशभरातले 80 निवडक शास्त्रज्ञांना बोलावलं होतं. ह्याच्यामध्ये जे भाषण झालं मुख्य पहिलं, त्याच्यामधलं जो मुख्य भाषणामध्ये त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं की हे बघा, शेखरने करके दिखाया है. आपल्या मराठी माणसाचं योगदान आपण समजून घ्यायलाच पाहिजे. चंद्रशेखर भडसावळे सरांचं SRT तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. तुमच्या सगळ्या शंका कुशंका भडसावळे सरांना विचारा, नाहीतर आम्हाला विचारा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजवर हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 475च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.cd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.